हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज खूप रिक्वेस्ट येत होत्या ह्या व्हिडिओची, वॉटर ड्रॉपिंग हेअर कॉम्बिंगची. तर बघू शकता तुम्ही तो व्हिडिओ आज मी घेऊन आली आहे. खूप छान झाला आहे व्हिडिओ. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन कोणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा हेअर ब्लॉग बघण्यासाठी. तर बघू शकता मी आज हेअर कॉम्बिंग करत आहे. तर खूप रिक्वेस्ट येत होत्या या व्हिडिओसाठी. तर फायनल मी आज घेऊन आली आहे. तर कोणी एवढ्या ओल्या केसांमध्ये केस विंचरू नका, कारण एवढ्या ओल्या केसांमध्ये खूप गुंथा असते आणि खूप तुटतात केस विंचरताना. खूप दुखतं पण स्कॅल्प, त्यामुळं कोणीच एवढ्या ओल्या केसांमध्ये केस विंचरू नका. मला एक रिक्वेस्ट आली होती म्हणून मी हेअर कॉम्बिंग करत आहे. तर रिक्वेस्टवरती व्हिडिओ बनवला आहे मी हा. तर कोणी एवढ्या ओल्या केसांमध्ये प्लीज विंचरू नका. खूप केस तुटतात. मला पण दुखत होतं आहे खूप स्कॅल्प, त्यामुळं सांगत आहे मी, कारण खूप ओले केस आहे आणि खूप रिक्वेस्ट पण येत होते या व्हिडिओसाठी. तर आज केला आहे तो व्हिडिओ. पूर्ण बघा, व्हिडिओ खूप छान झाला आहे. मी माझे केस आठवड्यातून 2 वेळेस धुत असते आणि मी माझे केस धुताना जास्त गरम किंवा थंड पाणी घेत नाही. तर कोमट पाण्यानेच मी माझे केस धुत असते, कारण गरम पाण्याने खूप केस गळतात. तर मी हिवाळ्यामध्ये एक दिवस खूप गरम पाण्याने केस धुतले होते, तर खूप दिवस माझे केस गळाले होते. तर खूप उपाय केले, घरगुती उपाय केले केसांवरती, त्यामुळं थांबले माझे केस गळती. तर म्हणून सांगते, गरम पाण्याने किंवा जास्त थंड पाण्याने केस धुवायचे नाही आणि मी कोमट पाण्यानेच धुत असते माझे केस. तर केस धुण्याकरता जास्त केमिकलचे शॅम्पू वापरू नका, कारण केमिकलच्या शॅम्पूने तात्पुरता रिझल्ट दिसतो पण नंतर केस खराब होतात. मी माझ्या केसांना अजिबात केमिकल काही लावत नसते. खूप छान केस आहेत माझे, तर मला खूप आवडतात. आणि केस सुकावताना सुद्धा मी नैसर्गिक पद्धतीचाच वापर करत असते, कारण हेअर ड्रायने केस कोरडे होतात आणि कमजोर होतात केस. त्यामुळं मी पंख्याखाली किंवा उन्हामध्येच केस वाळवत असते, सुकवत असते माझे. तर त्यामुळं खूप छान केस राहतात, तुटत नाहीत, जास्त दुखत नाहीत. मी माझे केस नेहमी 1, 2 किंवा 3 असे महिन्यातनं केस सारखे ट्रिम करत असते, कट करत असते खालून अर्धा किंवा 1 इंच. त्याच्याने पण केस छान राहतात. खालचे ते खराब झालेले केस असतात ते निघून जातात. तर ब्युटी पार्लरला जायची गरजच नाही, घरीच मी माझ्या केसांची काळजी घेते. मी अजूनसुद्धा पार्लरमध्ये गेली नाही केस कटिंगला. मला सर्व प्रकारच्या कटिंग येतात, घरीच करत असते मी हेअर कटिंग माझ्या हाताने. आणि एखाद्याच्या हाताला वाळ असते, एखाद्याच्या हातून आपण केस कापले की केस वाळतात. तर तशाच प्रकारे माझ्या हाताला सुद्धा वाळ आहे. मी कोणाचे केस कापले तर केस खूप वाळतात. तर माझ्याकडनं खूप लेडीज केस कट करून घेत होत्या आणि त्यांचे केस वाढत होते खूप. तर खूप अनुभव आहे म्हणून सांगत आहे मी. केसांना दही लावलं पाहिजे, खूप चांगलं आहे केसांना दही लावणं. मी सारखी माझ्या केसांना दही लावत असते आणि खात पण नसते जेवणामध्ये. दुपारच्या वेळेस मी दही खाते. तर स्किनसाठी पण दही खूप छान चांगलं आहे आणि केसांसाठी पण. तर नेहमीप्रमाणे दुपारच्या जेवणात खाल्लंच पाहिजे दही. खूप छान आहे ह्याचा रिझल्ट. आणि रात्री झोपताना मी माझे केस कधीच मोकळे किंवा क्लचर वगैरे लावून झोपत नसते. तर साधी एक गाठ मारते आणि झोपत असते. तर आणि पाणीसुद्धा मी भरपूर प्रमाणात पिते, त्यामुळे आपली स्किन आणि हेअर खूप चांगले राहतात पाण्यामुळं. पण पाणी जास्त पिलं पाहिजे. तर पौष्टिक आहार पण घेतला पाहिजे, पालेभाज्या, फळे, ड्रायफ्रूट वगैरे. तर अशा प्रकारे मी माझ्या केसांची काळजी घेत असते.
तर खूप छान आहे माझे केस. खूप खूप सिल्की शायनी आणि जसा आकार दिला तसे वळतात माझे केस. खूप आवडतात सगळ्यांना. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.